पाऊल उचलत आहे याचा जिम्मेदार फक्त सुजित जमादार हा आहे. माझ्याशी लग्न केलं, खोटं प्रेम केलं, 8 वर्ष. सोलापूर एक शांतपणे जगणारं, शांतपणे झुजणारं शहर. पण या शहराने काल अशी घटना पाहिली जी फक्त धक्कादायक नाही, तर मन हलवून टाकणारी आहे. समाजाने कधीच न स्वीकारलेल्या, कधीच न समजून घेतलेल्या आणि नेहमीच काठावर ढकलल्या गेलेल्या तृतीयपंथी समुदायातील एका 22 वर्षाच्या तरुणीनं स्वीटी उर्फ प्रकाश कोळीने प्रेमभंग, विश्वासघात आणि सततच्या मानसिक छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वीटी जन्मताच तृतीयपंथी, पण मनाने एकदम सामान्य मुली, प्रेम करणारी, स्वप्न पाहणारी, आयुष्याचा साथीदार शोधणारी, आधाराची अपेक्षा करणारी, साईनगर बाळे परिसरात राहणारी ही तरुणी तिच्या नात्यातलीच एक सुधीर जमला या तरुणावर प्रेम करत होती. तेही 1-2 वर्ष नव्हे, तर तब्बल 8 वर्ष. या 8 वर्षात त्याने त्या तरुणाला सर्वस्व दिलं, विश्वास दिला, स्वतःला त्याच्यासाठी बदललं, तडजोड केल्या, वाद सहन केला, दुखापत सहन केली. तिच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे, तो तिला अनेक वेळा मारहाण करायचा, अपमान करायचा, मानसिक छळ करायचा. पण स्वीटीनं नातं तोडलं नाही. कारण तिला त्या नात्यात प्रेम दिसायचं. तिने सातत्याने सहन केलं, कारण तिला त्या माणसावर विश्वास होता, की तो कधीतरी सर्व ठीक होईल. पण या विश्वासावर पहिला घाव तेव्हा बसला, जेव्हा त्या तरुणाने दुसऱ्या लग्नासाठी मुलगी बघायला सुरुवात केली. मुलीसोबत लग्नाची तयारी सुरू केली आणि तेही काही दिवसात नाही, तर त्याच क्षणी, ज्या काळात जेव्हा स्वीटी अजूनही त्याला त्याचा नवरा म्हणून स्वीकारत होती. या धक्क्याने ती पूर्णपणे कोसळली आणि या दुखण्याच्या क्षणी तिने एक अशा प्रकारचा निर्णय घेतला. त्याच तरुणाच्या हळदीच्या दिवशी, हो, नेमकं हळदीच्या दिवशीच स्वीटीने आपला शेवटचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्या व्हिडिओत तिने सगळं स्पष्ट सांगितलं. त्याचं नाव, त्याच्यासोबतचे संबंध, त्याने केलेली मारहाण, त्याने केलेली फसवणूक, सगळं. तिच्या तोंडून हे शब्द ऐकताना मन सुन्न होतं. त्याने माझ्याशी लग्न केलं, 8 वर्ष मला सोबत ठेवलं, मी सर्व सहन केलं, पण आता तो दुसऱ्या मुलीसोबत जात आहे. मी तुटले आणि मी आता जगू शकत नाही. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर स्वीटीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि सोलापुरात एकच खळबळ उडाली. तृतीयपंथी समाज रस्त्यावर पडला. सरकारी रुग्णालयात शेकडो लोक जमा झाली. लोक संतापाने ओरडत होती, न्याय हवा, हे असं थांबायला हवं. तिची बहीण माध्यमांसमोर बोलताना अक्षरशः कोसळली. तिचा एकच म्हणणं आहे, 12 वर्ष दोघांचं प्रेम होतं, तरीही ती त्याला सोडत नव्हती. आणि आता दुसरं लग्न हा सरळ सरळ विश्वासघात आहे. तो आमच्याच नात्यातील, तो स्वीटीला सतत त्रास देत होता, तरीही ती त्याला सोडत नव्हती. आणि आता दुसरं लग्न हा सरळ सरळ विश्वासघात आहे. स्वीटीला हे सगळं सहन झालं नाही आणि स्वीटीनं सुधीरच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच एक व्हिडिओ बनवून कबुली दिली, की मला सुधीरनं फसवलं आहे. मला त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. आता तृतीयपंथी लोक एकच मागणी करत आहे, की स्वीटीला न्याय मिळाला पाहिजे. सोलापूर शहर पोलीस या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत. सध्या घटनास्थळी पंचनामा पूर्ण झाला आहे. स्वीटीचा फोन, तिचे व्हिडिओ, चॅट्स, कॉल रेकॉर्ड सगळं ताब्यात घेतलं आहे. त्या तरुणाची पोलीस चौकशी आधीच सुरू आहे. त्याची स्टेटमेंट घेतलं जात आहे. तो खरोखर स्वीटीसोबत होता का? आधी लग्न केलं होतं का? तिच्यावर मारहाण झाली होती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तपासात मिळतील. पोलिसांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. पुरावे मिळाले तर कठोर कारवाई होईल. स्वीटी फक्त एक व्यक्ती नाही, तर ती संपूर्ण तृतीयपंथी समाजाचा आवाज आहे. त्यांना प्रेमाचा अधिकार आहे, नात्याचा अधिकार आहे, मान सन्मानाचा अधिकार आहे आणि त्यांचा विश्वासघात झाल्यास त्यांना न्याय मिळायलाच हवा. ही घटना समाजाला आरसा दाखवणारी आहे. आपण तृतीयपंथीयांना मनोरंजन म्हणून पाहतो, परंतु भावना असलेल्या मानव म्हणून पाहत नाही. त्यांच्या नात्यांना आपण मान्यता देत नाही. आता पोलीस तपास कोठे वळतो, कोणावर कारवाई होते, कोण आरोपी ठरतो, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच. सुधीर जामदार हा तरुण स्वीटीच्या मृत्यूला जबाबदार आहे, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तृतीयपंथी हे आक्रमक झालेले आहे, कारण स्वीटी मृत्यूच्या आधी हा व्हिडिओ बनवते आणि त्यानंतर गळफास घेते. त्यानंतर तृतीयपंथी समाजाची एकच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. तर बघूया
या प्रकरणामध्ये पोलीस काय कारवाई करतात, त्याचबरोबर या प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.